ठाण्यातील कोपरी, कळवा आणि माजिवडा येथील पुढील महिनाभरात पाळीव आणि लहान प्राण्यांसाठीच्या स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव आणि छोट्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी आणि रुग्णवाहिकेची उपलब्धता यांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर उपस्थित होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते। त्यानुसार कोपरी, कळवा आणि माजिवडा येथे पुढील महिनाभरात पाळीव आणि लहान प्राण्यांसाठीच्या स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव आणि छोट्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोपरी, कळवा, मनीषानगर आणि माजिवडा येथे मृत पाळीव प्राण्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने दहन करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचं काम सुरू आहे। यातील दाहिन्या CNGवर आधारित आहेत। या दाहिन्यांची चाचणी केल्यानंतर या कार्यान्वित होणार आहेत। सर्व स्मशानभूमींचं बांधकाम यंत्रणांची कामं तत्काळ पूर्ण करून तिन्ही स्मशानभूमी महिनाभरात कार्यान्वित करण्यात याव्यात असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। सब मिलके आज मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत निघालेल्या भव्य मिरवणुका, गुलालाची फुलांची उधळण, ढोलताशांच्या गजरात थिरकणारी पावलं आणि रिमझिम पावसाची हजेरी अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिसागरानं न्हाऊन निघालेल्या वातावरणात लाडक्या गणरायाचं विसर्जन करण्यात आलं। ठाणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या यशस्वी नियोजनामुळे गणेशमूर्ती मिरवणूक आणि 9861 मूर्तींचं विसर्जन निर्विघ्नपणे पार पडलं। मात्र उशिरा सुरू झाल्यानं मोठ्या गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी रविवारची पहाट उजाडली। सकाळी 8 वाजेपर्यंत सर्व घाटांवर विसर्जन सुरू होतं। 10 दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशीला गणराय आपल्या गावी जाण्यासाठी निघाले। त्यांचा हा प्रवास वाजत गाजत घडावा यासाठी ठाण्यात ठिकठिकाणी भव्य आयोजन करण्यात आलं होतं। मात्र सकाळपासूनच पावसाचा जोर असल्यामुळे मिरवणुकीच्या उत्साहावर पाणी फेरलं जाईल असा अंदाज बांधण्यात येत होता। परंतु पावसाच्या हजेरीनं हा उत्साह आणखीन द्विगुणित झाल्याचंही पाहायला मिळालं। पावसामुळे सायंकाळी 5 नंतर मिरवणुकांना सुरुवात झाली। घरगुती गणपती कार, रिक्षांमधून तर मंडळांचे गणपती ट्रक आणि ट्रॉलींमधून पुढच्या प्रवासासाठी निघाले होते। ढोलताशा, लेझिम पथकांसह मिरवणुका काढण्यात आल्या। काही मंडळांनी पारंपरिक वाद्य आणि बँजो पथकांसह मिरवणुका काढल्याचंही दिसून आलं। यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र उलगडून सांगणारी मिरवणूकही लक्षणीय ठरली। लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे। दरवर्षीप्रमाणे हा उत्सव भक्तिमय स्वरूपात पार पाडण्याचं आयोजन करण्यात येत आहे। ठाणे क्रीडा MCHIनं दरवर्षीप्रमाणे रासरंग कार्यक्रम आयोजित केलाय। मात्र ठाण्याच्या वेशीवर मॉडेला चेकनाका येथे होणारा रासरंग यावेळी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वर्तकनगर येथील रेमंडच्या पटांगणावर रंगणार आहे। नवरात्रोत्सव म्हटलं की ठाणेकरांच्या हृदयात खास उत्साह जागा होतो। या उत्साहालाच नवीन उभारी देण्यासाठी रासरंग ठाणे 2025 पुन्हा एकदा ठाण्यात सज्ज झालाय। क्रीडा MCHI ठाणेचे अध्यक्ष सचिन मीराणी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजता रेमंड ट्रेड शो हॉल येथे भूमिपूजन करण्यात आलं।
संगीत, नृत्य आणि भक्तीचा संगम रासरंगमध्ये पाहायला मिळणार आहे. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान रोज संध्याकाळी 7 वाजता आरती, बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटींची खास उपस्थिती राहणार आहे. सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, मेहुल गंगर, अंबर देसाई, कविता राम, तेजदान गढवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफल आणि अँकर हेमाली सेजपाल यांचं खास सूत्रसंचालन यामुळे रासरंगाची रंगत आणखीनच वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 2025 में आप सबका स्वागत है। आप जितने भी हमारे गरबा प्लेयर आते हैं उन सबका स्वागत करते हैं और ये टाइम जो हमारा क्राउड है और भी अच्छा और भी बड़ा होएगा, क्योंकि ये टाइम काफ़ी और बड़े लेवल पे हमने ऑर्गेनाइज किया है। ग्राउंड की साइज भी बढ़ाई है और एक्सेसिबिलिटी भी काफ़ी अच्छी है। थैंक यू। गणेशोत्सवाचा जल्लोष संपताच ठाणेकरांना नवरात्र उत्सवाचे वेध लागतात. टेंभी नाक्यावरील प्रसिद्ध श्री जयंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला असून या ठिकाणी त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दीर्घेश्वरी देवी मंडप भूमिपूजनाची परंपरा सुरू केली. ही परंपरा यंदाही कायम असून मंडप पूजन विधी शनिवारी मंडळाचे प्रमुख सल्लागार तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भवानी चौक टेंभी नाका येथे करण्यात आलं. टेंभी नाक्यावरील जयंबे मातेचा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. या उत्सवात शहरातील आणि शहराबाहेरील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी, नवस, संकल्प आणि मनोकामना पूर्तीसाठी देवीसमोर नतमस्तक होतात. दुर्गेश्वरी देवीच्या पूजनासोबतच दररोज महाआरती, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. येथील दुर्गेश्वरी देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि कलात्मक असते. या मूर्तींची सजावट, मंडपाची रचना आणि रोषणाई पाहण्यासाठी ठाणे शहरासह मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली येथूनही भाविक गर्दी करतात. टेंभी नाक्यावरील हा नवरात्र उत्सव दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केला होता. त्यांनी या उत्सवाला केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक चळवळीचं स्वरूप दिलं. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मंडळाचे प्रमुख सल्लागार झाले आणि त्यांनी दिघेंनी सुरू केलेल्या सर्व परंपरा आणि प्रथा भावपूर्ण पुढे नेल्या. गणेशोत्सवाच्या काळातच टेंभी नाका परिसरात नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. यामध्ये सर्वप्रथम देवीच्या पाटाचं पूजन होतं. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी विधिवत मंडप भूमिपूजनाचा विधी पार पडतो. हा पूजन सोहळा म्हणजेच नवरात्र उत्सवाच्या भव्य आयोजनाची सुरुवात मानली जाते. या भूमिपूजनानंतर मंडप उभारणीला प्रत्यक्ष प्रारंभ होतो, जो सुमारे 10 ते 15 दिवसांपर्यंत चालतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गेले काही दिवस गणेशोत्सवाच्या धामधुमीत ठाणे महापालिकेच्या प्रभाग प्रारूप आराखड्याकडे जागरूक नागरिक, संस्था आणि पक्ष कार्यकर्त्यांनी पाठ दाखवली होती. मात्र आज शेवटच्या दिवशी तब्बल 200 हरकती दाखल करत ठाणेकरांनी आराखड्यावर नापसंती व्यक्त केली आहे. विशेषतः दिव्यासारख्या भागात लोकसंख्येचा समतोलपणा प्रभागात पाहायला मिळतोय. त्यामुळे येथील विरोधी गटही आक्रमक झालाय. आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. त्यानंतर आता या प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागवण्यात आल्या आहेत. या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती नोंदवण्याची शेवटची मुदत 4 सप्टेंबर होती. या एकाच दिवशी सुमारे 200 हरकतींची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे आत्तापर्यंत 261 हरकती नागरिकांनी नोंदवल्याचं दिसून येत आहे.
2017 साली झालेल्या निवडणुकीत 4 सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती. यामध्ये 32 प्रभाग 4 सदस्यांचे तर एक प्रभाग 3 सदस्यांचा होता. अशी एकूण 33 प्रभागातून 131 नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात आल्यानं प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झाली नाही. यात 4 सदस्यांच्या प्रभाग रचनेत 50 ते 62 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आलाय, तर 3 सदस्यांचा प्रभाग 38,000 लोकसंख्येचा करण्यात आलाय. या प्रारूप आराखड्यावर महानगरपालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्यात. हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. प्रारूप प्रभाग रचना आराखड्यावर 2 सप्टेंबरपर्यंत केवळ 16 हरकती आणि सूचना नागरिकांनी दाखल केल्यात.